तर नमस्कार मित्रांनो, आपली NCERTची सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण 11वीचं जे NCERT पॉलिटिकल थिअरीचं ते कव्हर करतो आहे. या संदर्भात अगोदर झालेले जे लेक्चर्स आहेत त्याची एक सेपरेट प्लेलिस्ट चॅनलवरती बनवली आहे. सगळे व्हिडिओज तिथे अवेलेबल आहेत, तुम्ही ते सगळे व्हिडिओज जाऊन बघू शकता. माझ्याबद्दल अधिक माहिती हवी असल्यास या स्लाईडवरती उपलब्ध आहे. तर आपलं जे लेक्चर आहे मित्रांनो, ते आज असणार आहे सिटिझनशिपवरती, काय नागरिकत्वावरती. नागरिकत्व म्हणजे एखाद्या विशिष्ट राष्ट्रात अधिकार आणि जबाबदाऱ्या प्रदान करणारा कायदेशीर दर्जा. तर नागरिकत्व म्हणजे काय, सगळ्यात पहिले तुम्हाला लक्षात घ्यायचं, हा एक दर्जा आहे. हा दर्जा आपल्याला काय मिळवून देतो, तर त्या राष्ट्रामध्ये जिथे आपण राहतोय, जिथलं आपल्याला नागरिकत्व मिळतंय, तिथे एक आपल्याला विशेष अधिकार जे नागरिकांना अवेलेबल नसतात ते अधिकार मिळवून देतो. आणि नुसतंच अधिकार देत नाही, तर त्याबद्दल आपल्याला काही त्यासोबत जबाबदाऱ्या पण आपल्याला मिळत असतात. तर याला काय म्हणतो आपण, हे पर्सनल गोष्ट नाही आहे. नागरिकत्व म्हणजे काय, तर फक्त पर्सनल गोष्ट नाही आहे, तर हे कलेक्टिव्ह पॉलिटिकल आयडेंटिटी आहे, हे समजून घेऊयात आपण. तर यात सामूहिक राजकीय अस्मिता देखील समाविष्ट आहे, ज्यामुळे समुदायाच्या सामायिक प्रशासनात आपलेपणाची आणि सहभागाची भावना वाढते. म्हणजे काय होतं की तुम्ही जेव्हा एखाद्या कंट्रीचे नेशन, म्हणजे तुम्ही आता समजा अमेरिकेला गेले, तुम्ही तिकडे सेटल झाले, तुम्हाला तिकडे जॉब मिळाला वगैरे, पण जोपर्यंत तुम्ही तिकडचे नागरिक बनत नाहीत, किंवा तुम्ही भारतात आले, तिथे काही काम करता आहात, पण जोपर्यंत त्या बाहेर देशातल्या नागरिकाला भारतामध्ये नागरिकत्व मिळत नाही, तोपर्यंत तो त्याच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करू शकत नाही. कारण संविधानामध्ये काही हक्क जे आहेत ते फक्त नागरिकांनाच दिलेले आहेत. तो राजकीय प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही, मतदान करू शकत नाही. त्याच्यामुळे तो त्याचं नेतृत्व देखील राज्यसभेत, लोकसभेत पाठवू शकत नाही, त्याचं नेतृत्व होऊ शकत नाही राजकीय प्रणालीत. अशा पद्धतीने राजकीय आणि पर्सनल या दोन्ही गोष्टींचा उपयोग आपल्याला सिटिझनशिपमुळे, नागरिकत्वामुळे होत असतो. तर नागरिकत्व हे कलेक्टिव्ह पॉलिटिकल आयडेंटिटी पण देतं आपल्याला, आणि पर्सनल आयडेंटिटी पण देतं त्या नेशनमध्ये असताना. आता आदर्श नागरिक म्हणजे काय, आयडियल सिटिझन्सचे ट्रेट्स काय असतात ते बघूयात. तर आदर्श नागरिकांमध्ये नागरी जबाबदारी असते, त्यांचा सहभाग आणि इतरच्या अधिकारांचा, म्हणजे जे बाकीचे लोक आहेत इतरांच्या अधिकाराचा आदर, अशी वैशिष्ट्ये दिसून येतात. तर आदर्श नागरिकांनी काय केलं पाहिजे, तर त्याची नागरी जबाबदारी पार पाडली पाहिजे, राजकीय प्रक्रियेत सहभाग घेतला पाहिजे, आणि इतरांना पण अधिकार दिलेले आहेत आपल्यासारखेच, त्यांचा आदर केला पाहिजे. ही सगळे वैशिष्ट्ये आपल्याला आदर्श नागरिकांमध्ये दिसून येतात. संबंधित कर्तव्यांमध्ये कायद्यांचे पालन करणे, लोकशाही प्रक्रियेत भाग घेणे आणि समुदायाच्या कल्याणासाठी योगदान देणे सुद्धा समाविष्ट आहे. तर आदर्श नागरिक म्हणजे काय एक्झॅक्टली ते आता आपण बघितलेलं आहे. तो काय करतो, आपली नागरी जबाबदारी पार पाडतो, सहभाग घेतो राजकीय प्रक्रियेत, इतरांच्या अधिकारांचा आदर करतो, कर्तव्यांमध्ये कायद्यांचे पालन त्याचं पण समाविष्ट आहे, तो कायद्यांचे पालन पण करतो, लोकशाही प्रक्रियेत भाग घेतो, जे कुठले इलेक्शन्स असतील, काही बाकीच्या गोष्टी असतील त्याच्याशी रिलेटेड, लोकशाहीशी रिलेटेड, तर त्या प्रक्रियेत भाग घेतो, आणि समुदायाच्या कल्याणासाठी योगदान पण तो देत असतो. आता ही सिटिझनशिप जे आहे, हे जे नागरिकत्व आहे, हे कशा पद्धतीने आपल्याला मिळवता येतं, कसं मिळणार आहे नागरिकत्व. एखादा व्यक्ती जर भारतामध्ये किंवा आपण एखाद्या देशामध्ये जेव्हा आपण तिकडे शिफ्ट होतो, तर हे नागरिकत्व कशा पद्धतीने मिळत असतं, तर सगळ्यात पहिले हे जन्मसिद्ध हक्काने मिळत असतं. तुमचा बर्थ राईट असतो, म्हणजे तिथे जर तुम्ही जन्माला आले असाल तर बरेच देश त्यांच्या बर्थ राईटनुसार तिथल्या लोकांना, जे तिथे जन्माला येतात, त्यांना तिथलं नागरिकत्व देतात. आणि नंतर काही प्रकारांमध्ये काय होतं की नागरिकत्व दिलं जातं, त्याची एक पद्धत असते सिटिझनशिप द्यायची, ती पद्धत फॉलो केली की मग नागरिकत्व मिळतं. काही ठिकाणी तुम्ही गुंतवणूक जर करत असताल, त्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेत जर भर पडत असेल तुमच्या गुंतवणुकीमुळे, त्या लेवलची तुम्ही गुंतवणूक करत असाल, किंवा आश्रयाद्वारे, जसं असायलम ज्याला म्हणतो आपण, एखाद्या व्यक्तीला तिकडे त्या देशामध्ये, आपलं समजा एखादा एक्स देश असेल आणि आपण वाय देश आहोत, तर ह्या वाय देशामध्ये ह्या ए व्यक्तीला जर नुकसान होत असेल आणि तो वाय देशात राहायला येत असेल, आणि वाय देशाने त्याला आश्रय द्यायचं ठरवलं असेल, तर त्या कंडिशनमध्ये पण त्याला नागरिकत्व दिलं जाऊ शकतं. तर नागरिकत्व मिळवण्याचे हे विविध मार्ग असतात, आणि हे मार्ग समजून घेतल्यास तुम्हाला त्या समुदायाचे सदस्य होण्यासाठी मदत मिळत असते. तर अशा प्रकारे नागरिकत्व आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळवता येतं. म्हणजे जन्मसिद्ध हक्काने, नागरिकत्वाची जी प्रोसेस डिफाईन केलेली आहे संविधानामध्ये त्या पद्धतीने, गुंतवणुकीद्वारे, काही कंडिशन्समध्ये गुंतवणुकीद्वारे पण ती गुंतवणूक त्या प्रमाणात असली पाहिजे की त्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेवरती भर पडेल, किंवा तिथल्या लॉजमध्ये काय प्रकारे ती गुंतवणूक मेन्शन केलेली आहे त्यानुसार, आणि आश्रयाद्वारे, अशा विविध मार्गांनी आपल्याला नागरिकत्व मिळवता येत असतं. आता आपण आजचं लेक्चर आपलं समराईज करूयात. तर नागरिकत्वामध्ये कायदेशीर दर्जा आणि सामूहिक राजकीय ओळख या दोन्ही गोष्टी इन्क्लुडेड आहे. आपण बघितलं नागरिकत्व म्हणजे काय आहे, तर एक कायदेशीर दर्जा पण आहे वैयक्तिक,
आणि सामूहिक राजकीय ओळख पण आहे, ज्याच्यामुळे आपण सामूहिक राजकीय प्रक्रियेत सहभाग घेत असतो. आदर्श नागरिक काय करतो की जबाबदारीसारखे गुण आत्मसात करतो आणि निरोगी समाजासाठी योगदान देण्यासाठी सगळे कर्तव्य त्याचे संबंधित जे असतील ते पार पाडत असतो. नागरिकत्व मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग ओळखल्याने व्यक्ती समाजाचे अविभाज्य सदस्य बनण्याचे विविध मार्गांबद्दलची आपली समज वाढवतात. तर तुम्हाला वेगवेगळे मार्ग लक्षात आले की तुम्हाला लक्षात येतं की आपण नागरिक कशा पद्धतीने त्या देशाचे बनवू शकतो. हे होतं मित्रांनो आपलं आजचं सिटिझनशिप बद्दलचं लेक्चर आवडलं असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलवर जॉईन करा. आपण टेलिग्राम चॅनलवरती एक एक्झरसाइज घेत असतो, ज्यावरती मी आंतरराष्ट्रीय संबंधाशी रिलेटेड एक पोस्ट IR रिलेटेड तिथे करत असतो. ही तुम्हाला GS आणि PSIR या दोन्ही गोष्टींसाठी महत्त्वाची ठरणार आहे. याच्याशी रिलेटेड एक क्वेश्चन पण मी तिथे पोस्ट करत असतो, त्याच्यावरचा आन्सर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायचं असतं. ही एक्झरसाइज केल्याने तुम्हाला आन्सर रायटिंगला खूप मदत होणार आहे. आन्सर रायटिंग आता मेन्स एक्झाम सब्जेक्टिव्ह असल्यामुळे आन्सर रायटिंगवरती बऱ्याच गोष्टी निर्भर असतात. तर तुम्ही या एक्झरसाइजमध्ये सहभागी होण्यासाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद.